बातमी आता कोकणातून आहे। कोकणात देखील सध्या होलिकोत्सवाची धूम पाहायला मिळते, कारण कोळीवाड्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहतोय। तर कोळी बांधवांनी आपल्या होड्या या रंगून रंगीबेरंगी पताकांनी सजवल्याचं देखील पाहायला मिळतंय। मोठा मासा बांधून होळीची पूजा केली जाते, तर वाजत गाजत पारंपरिक वाद्यांच्या तालावर बालवृद्ध देखील यावेळेस सहभागी झाल्याचं कळतंय। तर महिला मुली यावेळेस नाचत अरबी समुद्रात होड्यांची मिरवणूक काढण्यात आली आहे। त्यामुळे समुद्रात होड्यांची जणू जत्राच भरल्याचं चित्र पाहायला मिळते। पारंपरिक वेशात खांदेरी किल्ल्यावरती जाऊन त्या ठिकाणी श्री वेताळेश्वराचं दर्शन घेतलं जातं। तर आज दिवसभर होळीचा उत्साह असाच कायम राहणार असून रात्री पारंपरिक पद्धतीनं होळीचं दहन केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। होळीचा सण आता आम्ही आनंदाने साजरा करतो। हे बघा, आमच्या सर्व बोटी कशा सजल्यात वाजत गाजत आम्ही वेताळ देवाच्या दर्शनासाठी आज जाणार आहोत। आणि आम्ही नाही, आमचा ग्राम पूर्ण अख्खं गाव आणि पूर्ण इतर लोक, अलिबाग तसे इतर गावातील लोक इथे येतात वेताळ देवाच्या दर्शनासाठी। या होळीच्या दिवशी सर्व बोटी आमच्या वेताळ देवाच्या दर्शनासाठी जातात आणि वेताळ देवाचं दर्शन घेतात। महिलांसाठी हा सण खूप मोलाचा आणि खूप म्हणजे सौभाग्याचा सण असतो। या दिवशी आम्ही सगळ्या नटून थटून दिवसाला बोटीवर जातो आणि खंदेरी उंदेरीचं दर्शन घेतो आणि त्यानंतर मग आमच्या होळीच्या सणाची रात्री होळी पेटवली जाते आणि खूप धूमधडाक्याने आणि खूप म्हणजे खूप उत्साहात हा सण साजरे केला जातो। आगरी कोळी समाजातील सर्वात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा सण हा असा आहे होळीचा सण। तर आपण पाहतोय रायगडमध्ये देखील होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। तर यावेळेस होळीचा उत्सव असाच कायम राहणार असून दिवसभर यावेळेस पारंपरिक पद्धतीनं होळीचं दहन देखील केलं जातं। तर आपण पाहतोय समुद्रात होड्यांची जणू जत्राच भरल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। पारंपरिक वेशात खांदेरी किल्ल्यावरती जाऊन यावेळेस श्री वेताळेश्वराचं दर्शन घेतलं जातं आणि आज दिवसभर होळीचा उत्साह असाच या ठिकाणी कायम असल्याचं सांगितलं जातंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।